नमस्कार, सहारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आंदोलनांच्या संपूर्ण स्ट्रॅटेजीज बद्दल. कारण की गेल्या एका महिन्याभराच्या कालावधीमध्ये भारतामध्ये जंतर मंतरला झालेलं अण्णा हजारेंचं आंदोलन आणि त्यानंतर मुंबईमध्ये वसई विरार महानगरपालिकेतून 35 गावं वगळण्यासाठी जे जन आंदोलन झालं, ती दोन आंदोलनं ही यशस्वी झाली असं म्हटलं जात आहे. आणि या आंदोलनांना यशस्वी करण्यासाठी काय काय करावं लागतं या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत वसईचेच आमदार विवेक पंडित. भाऊ, मी आपलं स्वागत करतो या कार्यक्रमात. पहिले तर मला हेच विचारायचं आहे की हे जे सगळं आंदोलन आपण सुरू केलं, हे एक जन आंदोलन उभं राहिलं. आपण वसई विरारचे आमदार आहात आणि आमदार असताना विधानसभेच्या सभागृहामध्ये प्रश्न सोडवून घेण्यासाठी अनेक वेळेला तुम्ही वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून सुद्धा हा प्रश्न मांडला होता. हे रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा आंदोलन करायची गरज का पडली? मी आमदार असतानाही रस्त्यावर उतरून जे आंदोलन करावं लागलं त्याचं कारण मुळात मला असं वाटतं की 1994 साली मला याची जाणीव झाली होती आणि त्यापूर्वी 82 सालापासून मी श्रमजीवी संघटनेची सुरुवात केली, वेठबिगार मुक्तीची सुरुवात केली. अतिशय अवघड अशी परिस्थिती होती ती. आणि त्यावेळेला विधिमंडळाचा आधार कसा घ्यावा, माध्यमांचा आधार कसा घ्यावा, हे त्यावेळेला आम्ही सहज शिकत गेलो. सुदैवाने प्राध्यापक सदानंद वर्देंसारखी मंडळी, गौपर प्रधानांसारखी मंडळी ही त्यावेळेला विधानभवनात होती, ज्यांचा माझा आधी परिचय होता. त्यामुळे त्यांना आम्ही ही माहिती देत होतो. मी आणि माझी पत्नी स्वतः आम्ही निरनिराळ्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात जात होतो. म्हणजे एका बाजूला मोर्चे काढायचे, आंदोलनं करायची आणि संध्याकाळच्या वेळेला ही कामं करत बसायचं. म्हणजे आंदोलनाला तुम्ही रस्त्यावर जेव्हा संघर्ष करता तेव्हा माध्यमांचीही गरज असते लोकांच्यापर्यंत पोहोचायला, सरकारवर दबाव वाढवायला, आणि त्याचबरोबर विधिमंडळासारख्या फोरमचीही गरज असते तुम्हाला तुमचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करायला. तसं जर केलं नाही तर एखादे दिवस फक्त बातमी येईल परंतु ते त्या ठिकाणी संपेल. मोर्चा काढला, बातमी आली, दुसऱ्या दिवशी रद्दी झाली, त्याचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून समर्थन सारखी संस्था मी निर्माण केली की जी विधिमंडळाबरोबर पॉलिसी ब्रीफिंगचं काम संपूर्ण करील. निर्णय गरिबांचे प्रश्न असतील ते देईल. मी परिघाच्या बाहेरून हे काम करत होतो. त्यावरून एक पुस्तक लिहिले, परिघावरून. आणि परिघाच्या बाहेर त्या जे विधिमंडळाचं परिघ आहे, आपण ज्याला व्यवस्था म्हणतो, त्या व्यवस्थेच्या बाहेर जसं आपलं माध्यम आहे ते परिघाच्या बाहेर आहे, तसं संघटना या परिघाच्या बाहेरच्या होत्या. तेव्हा मी परिघाच्या बाहेर राहून ते संस्था कशा चालतात, विधिमंडळ कसं चालतं, याचा अभ्यास 94 पासून मी सातत्यानं करत होतो. आणि त्याच वेळेला मी समर्थन ही संस्था काढली. मी आमदार झाल्यानंतर विधिमंडळ सदस्य म्हणून अनेक आयुध आमच्या हातामध्ये असतात. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर तारांकित प्रश्न असतो, लक्षवेधी सूचना असते, 101 खालची चर्चा असते, औचित्याचे मुद्दे असतात. हे निरनिराळ्या माध्यमातून आम्ही सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करू शकतो. वसई विरारच्या बाबतीमध्ये ही सर्व आयुधं माझी वापरून झाली, कोणतंच आयुध शिल्लक राहिलं नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की विधिमंडळाचं व्यासपीठ हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अपुरं व्यासपीठ आहे, की या ठिकाणी मी आमदार म्हणून जनतेचे प्रश्न सोडवूच शकत नाही. मी कितीही प्रयत्न केले तरीही माझ्या विरोधामध्ये असणारी जी शक्ती आहे, जी माफिया शक्ती आहे, धनशक्ती आहे, दंडशक्ती आहे, त्या शक्तीपुढे माझी आमदारकी ही तोकडी आहे. आणि विधिमंडळाचं ज्याला आपण लोकशाहीचं पवित्र मंदिर असं जे म्हणतो, की जनतेच्या आशा, आकांक्षा, स्वप्न ही ज्या ठिकाणी प्रतिबिंबित व्हायला पाहिजे, दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. ही दुर्दैवाची परिस्थिती आजच्या घडीला आहे. पण ही जर अवस्था असेल की वैधानिक आयुध जी सभागृहामध्ये वापरायची आहेत ती तोकडी पडतात, ती कमी पडतात, आपण म्हणता त्याप्रमाणे सभागृहामधून जे 288 आमदारांकडून अपेक्षा असते की लोकांचे प्रश्न त्यांनी सोडवावे आणि ते नाही सोडवू शकत, हे या उदाहरणावरूनही स्पष्ट होतंय. तर मग या व्यवस्थेमध्येच खूप दोष आहेत अजूनही विधानसभेच्या सभागृहाच्या एकंदरीतच, आणि या व्यवस्थेमध्ये सुद्धा ते बदल व्हायला हवेत. यासाठी मग आता काय पर्याय होतात? म्हणजे मी असं म्हणणार नाही की विधानमंडळामध्ये जनतेचे प्रश्न सुटतच नाही. जनतेचे प्रश्न सुटतात, पण कोणते सुटतात?
जे व्यवस्थेला धक्का न देणारे असतात ते सुटतात. उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरनी काही ते हलगर्जीपणा केला, मग त्याला निलंबित केलं, काही फरक पडत नाही. एखाद्या तहसीलदाराला निलंबित केलं, एखाद्या पोलीस ऑफिसरला निलंबित केलं, किंवा 10 कोटी रुपये तुमच्या मतदारसंघाकरता घेतले, ज्यामुळे व्यवस्था टिकून राहते, असे प्रश्न विधिमंडळामध्ये व्यवस्थितपणे सॉल्व्ह होऊ शकतात. परंतु जे व्यवस्थेला धक्का देणारे प्रश्न आहेत किंवा आजच्या दंडशक्तीला आणि अर्थशक्तीला जे धक्का देतील असे प्रश्न विधिमंडळामध्ये सुटत नाहीत. असा अनुभव माझा अनेक वर्षाचा आहे. आता विधानसभेमध्ये आल्यानंतर तर मी त्याच्यावरती ठाम शिक्कामोर्तब केलेलं आहे की त्याकरता स्वातंत्र्य टिकवायचं असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर विधिमंडळ सदस्याला सुद्धा रस्त्यावर येऊन संघर्ष केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण आजची सत्ता ही कोणाची आहे हा प्रश्न नाही आहे, पण ती सत्ता ही धनिकांचीच बाजू घेईल, ती व्यवस्थेचीच बाजू घेईल, याबद्दल माझं अगदी ठाम मत झालेलं आहे. पण बघ ही याचा अर्थ असा होतोय शेवटी की विधानसभेच्या सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये जे काही निर्णय घेतले जातात ते लक्षणांवरतीच उपचार ठरतात. मूळ आजारावरती उपचार करण्यासाठी, जसं आपण म्हटलं की व्यवस्थेला बदलू पाहण्यासाठी, म्हणून त्या ठिकाणी कामकाज होऊच शकत नाही. मग या सभागृहाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा सर्वसामान्य माणसांनी कशी ठेवायची? म्हणून सर्वसामान्य माणसांनी आपल्या, कारण लोकशाहीवर विश्वास लोकांनी ठेवावा असं मी आजही सांगेन. आणि आपली लोकशाही आता कुठे थोडी बाल्यावस्थेत आहे, अजूनही प्रौढावस्थेत यायची आहे. त्या मानाने आपण जरी 60 वर्ष म्हटली तरी आमचं मन आणि आमचं मन लोकशाहीसाठी तयार नाही. आमची मानसिकता मुळात असं आहे की विरोधकाचा सन्मान करणं ही लोकशाहीची मूलभूत पाया आहे. तो हा आमच्याकडे राखला जात नाही. बहुमत माझ्याकडे आहे म्हणजे मला जे हवं ते करीन. हे पाण्याच्या बिलावरून आपण पाहिलं. त्यामुळे त्या ठिकाणी बहुमताचं जे राजकारण आपल्याकडे चालतं त्या ठिकाणी तुमच्या कॉन्शियन्सला, तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटलेलं करणं याला पूर्णविराम मिळतो आणि जे हिताचं आहे ते करण्याकडे कल असतो. म्हणून माझं जनतेला असं सांगणं आहे की आपण मतदानामध्ये सहभागी होणं हे पहिलं काम जनतेने केलंच पाहिजे. की जास्तीत जास्त लोकांनी, आज दुर्दैवाने आज जे मेणबत्त्या पेटवणारे आहेत, SMS ईमेल करणारे आहेत, हे मतदानाला किती उतरतात? त्यांनी जर मतदानाला ते उतरले तर असे गुंडपुंड निवडणुकीत निवडून येणार नाहीत. नाहीतर ज्यांचा काहीही समाजकारणाशी संबंध नाही, ज्यांचा कोणत्याही पद्धतीचा सामाजिक कार्याशी संबंध नाही, असे नेते झालेले आपण आज पाहतो. याचं कारण ते पैशाच्या बळावर मतं विकत घेऊन, म्हणजे झोपडपट्टीतली असतील, बाकीची असतील, ह्यांचं वोटिंग जास्त, आणि मध्यमवर्गीय जे टीकाटिप्पण्या करतात ते मात्र मतदानालाही उतरणार नाही. त्यामुळे पहिलं काम ते त्यांनी केलं पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की तिथेही थांबता येणार नाही. जयप्रकाश नारायण यांनी फार चांगली कल्पना मांडली होती की लोकांचं संघटन पाहिजे. आज काय पक्षांचं संघटन आहे. पक्षाचं संघटन असल्यामुळे पक्षांची मोनोपॉली त्याच्यामध्ये आहे, पक्ष नेतृत्वाची मोनोपॉली आहे. मतदार संघटित नाही आहेत, पक्ष संघटित आहेत आणि त्यामुळे पक्ष त्यांचे हित बघणार आहेत. तेच जर मतदार संघटित झाले आणि मतदारांनी संघटित, म्हणजे मतदारांनी संघटित होऊन त्यांच्या लोकप्रतिनिधीवर जर दबाव टाकायला सुरुवात केली, माझा लोकप्रतिनिधी पाण्याच्या प्रश्नावर, पाण्याच्या बिलाच्या प्रश्नावर काय भूमिका घेतो, ऑडिट सारखं ते जर केलं त्यांनी आणि तो जाब त्यांना विचारत गेले मतदार, आणि तो काळ मला असं वाटतं येईल. त्याची अपेक्षा आपण लवकरात लवकर येईल अशी आपण करू. पण त्या मतदारांनी संघटित होणं आणि आपल्या प्रतिनिधीवर सातत्याने दबाव ठेवणं की तो काय करतोय त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे आवश्यक गोष्ट आहे. की तसं झालं नाही तर मग परिस्थिती कठीण होत जाते. या मुद्द्यावरती आणि आणखीन आंदोलनं यशस्वी करण्यासाठी काय व्हायला हवं या सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.